नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आपण बँक निफ्टीमध्ये आज काय झालं ते पाहूया. बघा, काल आपण ॲनालिसिस केलं होतं की जर मार्केटमध्ये गॅप अप होत असेल, काय म्हणतो मी, गॅप अप ओपन झालेला आहे. गॅप अप ओपन झाल्यानंतर तुम्ही बाईंग करू शकत नाही, कारण काय म्हणतो त्याला खाली येऊ द्या. खाली आल्यानंतर जर इथं कुठं तर सपोर्ट घेत असेल तर तुम्ही, म्हणजे बघा, मी 52,150 पासून कुठं पण सपोर्ट घेऊ द्या. इथं जर बायची कंडिशन मिळत असेल तर तुम्ही बाय करू शकता. आणि तुमचं टार्गेट पहिलं कुठं राहील, जिथं ओपन झालं ही तुमचं पहिलं टार्गेट राहील. हे आपण बोललो होतो आणि तसंच झालेलं पण आहे. पण नंतर मार्केट पूर्ण साईडवे गेलं असं म्हणता येईल. काय म्हणता येईल, पूर्ण मार्केट साईडवे गेले. म्हणजे महत्त्वाचा पॉईंट लक्षात आलं का, की तुम्ही प्राईज ॲक्शन तुम्हाला समजलं पाहिजे. बघा, मार्केटमध्ये जर ओपन गॅप अप होत असेल तर तिथून नंतर थोडी प्रॉफिट बुकिंग येणार, पण तुम्हाला कन्फर्मेशन एंट्री कधी मिळणार, जेव्हा मार्केट कुठं तर बेस तयार करेल. आता ही डायरेक्ट व्होलाटाईलमध्ये वर गेलेलं आहे, इथं तुम्हाला एंट्री मिळलीच नसती. नंतर मार्केट इथे येऊन प्रिव्हियस जो लो आहे ना त्याला वाचवतोय. मी काय म्हणते, प्रिव्हियस लो बघा, ओपन इथं झालं, खाली आला 52,100, तिथून नंतर जिथं ओपन झालं तिथं आला. नंतर त्यानं काय केलं आहे, बेस, कारण की त्यानं प्रिव्हियस लो काय केला आहे, प्रिव्हियस लो त्याचा जो आहे ना तो वाचवला आहे म्हणता येईल आपण. ठीक आहे. त्यानंतर मार्केट इथे बेस तयार केला आहे आणि इथून नंतर मार्केट बघा थोडंसं साईडवे होऊन आपलं जे ओपन प्राईस जिथं ओपन आहे तिथपर्यंत गेलं आहे. म्हणजे तुम्हाला 1:2, मी काय म्हणते 1:2 तुम्हाला टार्गेट मिळलं असतं. पण तुम्ही जर अजून होल्ड केलं असतं तर तुम्हाला लॉस झाला असता, कारण नंतर मार्केट साईडवे गेलं आहे. कारण का साईडवे जायचं कारण का, कारण की जो 52,200 आहे ना, 52,200 हा ॲक्ट ॲज रेजिस्टन्स करतोय, तो पण स्ट्रॉंग. काय म्हणतोय, रेजिस्टन्स आहे तो आणि स्ट्रॉंग ॲक्ट करतोय, स्ट्रॉंग. ठीक आहे, समजलं. आता बघूया आपण उद्यासाठी ॲनालिसिस करूया की मार्केटमध्ये उद्या काय होईल. समजलं. आता पहिला पॉईंट बघा, मार्केट जर फ्लॅट ओपन झालं, काय म्हणतो मी, मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल, मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल, रेंज सांगतो तुम्हाला, 52,200 ते 52,200 ते 52,100 ही एक रेंज आहे मार्केटची सध्याच्या कंडिशनला. ही एक रेंज आहे. ह्यामध्ये मार्केट पूर्ण साईडवे पाहायला मिळेल तुम्हाला. मार्केटला समजा इथं ओपन होऊ द्या, इथं ओपन होऊ द्या, साईडवे पाहायला मिळेल. त्याआधी आपण काय करूया, जरा 15 मिनिट झालं, आपण एक काम करू, डेली. हां, ठीक आहे, डेलीमध्ये काय झालं बघूया. ही आहे डेली कॅन्डल. ठीक आहे. फ्लॅट ओपनचं आपण करूया ॲनालिसिस, पण पहिल्यांदा फ्लॅट डेली कॅन्डल कशी क्लोज झाली आहे बघा. डेली कॅन्डलमध्ये तुम्हाला सांगतो, उद्या ज्याला जर आपल्याला बिग मुवमेंट किंवा जर ट्रेंडसोबत जायचं असेल, ना, तर मार्केटने ह्याच्यावर ट्रेड केलं पाहिजे. कुठं, 52,200, 52,200. एक मिनटं, मी त्याला जरा ॲक्युरेट लेवल आपण ड्रॉ करून घेऊया. 52,250, 52,250च्या वर मार्केटनं ट्रेड केलं पाहिजे. तर आपल्याला वरच्या साईडची एंट्री, म्हणजे जर ट्रेंडसोबतची एंट्री मिळेल, नाहीतर मार्केट डाऊन साईडला राहील आणि आपल्याला इथं व्होलाटाईल मार्केट पाहायला मिळेल. काय म्हणतो मी, व्होलाटाईल एकदम असं डाऊन तर नाही जाणार, पण व्होलाटाईल पाहायला मिळेल. मार्केट कधी तुम्हाला बिग मुवमेंट देईल खालच्या साईडला, जर मार्केट 52,000च्या खाली, 52,000 खाली जर ट्रेड करत असेल तर तुम्हाला डाऊन साईडची एंट्री मिळेल. ठीक आहे. ही झालं. आता आपण काय करूया, आता 15 मिनिटवर जाऊन डेली, म्हणजे उद्या काय करतं, म्हणजे ॲक्युरेट लेवलचा ॲनालिसिस करूया. ठीक आहे. ही 15 मिनिटचा चार्ट आहे. त्यामध्ये बघा, जर मार्केट समजा उद्याच्याला गॅप डाऊन ओपन झालं, काय म्हणतो मी, गॅप डाऊन, मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर आता पहिल्या सुरुवातीला आपण सर्व फ्लॅटपासून जाऊया. पहिलं फ्लॅट, मार्केट जर समजा फ्लॅट ओपन होत असेल तर मार्केट आपल्याला साईड वेव्ह पाहायला मिळेल. आणि जर ब्रेकआउट देत असेल तर आपल्याला वरच्या साईडला टार्गेट मिळेल. मी काय म्हणतो, वरच्या साईडला टार्गेट मिळेल, पण आपल्याला इथं आता ट्रेलिंग करायचं आहे, कारण की वरच्या साईडला रेजिस्टन्स आता बिल्ड झालेला आहे, भरपूर बिल्ड झाला आहे. म्हणजे जसं जर जेव्हा जेव्हा वर जाईल तेव्हा कोणतरी सेलिंग करत आहे. म्हणून आपल्याला समजा इथं ओपन झालं, फ्लॅट ओपन होते कुठं, 52,200, 52,200 ह्या रोजमध्ये ओपन झाल्यानंतर इथून जर मार्केट ब्रेकआउट देत असेल 52,250च्या वर, 52,250च्या वर जर मार्केटनं ब्रेकआउट देत असेल तर तुम्ही घेऊ शकता एंट्री. मी काय म्हणतो, घेऊ शकता, पण तुमचा असेल तुमच्याकडे
माहीत असतं पाहिजे माझा ESL किती आहे आणि टार्गेट किती आहे. इथून नंतर मार्केटनं ब्रेकआउट दिली तुम्ही एंट्री घ्या, ट्रेंडसोबत राहावा. जर मार्केट तुमचा परत येऊन ESL इथे हिट करत असेल तर तुम्हाला एक्झिट करायचं आहे. काय म्हणतोय मी, वर गेल्यानंतर जर मार्केट तुम्ही ब्रेकआउट झालं इथून नंतर वर जात असेल, टार्गेट मिळलं ओके. जर टार्गेट न मिळताच जर ESL हिट होत असेल तर ॲक्सेप्ट करा, कारण नंतर ते मार्केट खाली पण येईल. ठीक आहे. आणि फ्लॅटमध्ये जर मार्केटमध्ये आपल्याला खालच्या साईडला 52,000चा सपोर्ट हे पाहायलाच मिळेल. फ्लॅटमध्ये ओपन झाल्यानंतर जास्त करून तर अप साईडला चेक करा ब्रेकआउट होतंय का. डाऊन साईडला 52,000चा सपोर्ट आपल्याला बघायला मिळेल. जर मार्केटमध्ये आता गॅप अप ओपन झालं, हां, एक गॅप अप ओपन, दुसरी कंडिशन गॅप अप, म्हणजे आता क्लोज झाले किती 52,150ला क्लोजिंग झाले आहे. तर मार्केट समजा किती ओपन होत असेल 52,250, मी सांगितलं त्याच लेवलच्या वर जिथं ओपन होत असेल ना, तिथून नंतर मार्केट थोडासा वेळ इथं जर होल्ड केला तर आपल्याला नवीन नंतर जे वरचा जो आहे ना 52,400 हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. पण ओपन होताना पण तसं ओपन व्हायला लागेल. गॅपअप ओपन होताना पण 52,200च्या वर गॅपअप जर ओपन झालं, गॅपअप जर ओपन झाला ना, गॅपअप 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 ओपन झालं तर 52,200 वर होल्ड करणं गरजेचं आहे. होल्ड जर होत नसेल तर मार्केट परत खाली येऊन साईडवे आजच्यासारखं होऊन जाईल. मग आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, मार्केट समजा 52,200च्या वर होल्ड करतं का हे चेक करणं गरजेचं आहे. 52,200च्या वर होल्ड करणं गरजेचं आहे. जर होल्ड होत असेल तर आपल्याला एक बाईंगची एंट्री मिळेल आणि आपल्याला नवीन जो 52,400चं टार्गेट आहे ना ते पाहायला मिळेल वरच्या साईडला. आता जर इंटरेस्टिंग पॉईंट म्हणजे गॅप डाऊन मार्केट झालं तर तिसरा पॉईंट बघा सांगतो तुम्हाला. मार्केटमध्ये जर उद्याच्याला गॅप डाऊन होत असेल, गॅप डाऊन, आणि ती पण मी कुठं म्हणतोय सांगतो, ऐकून घ्या. गॅप डाऊन कुठं होत असेल 52,000च्या खाली. ह्या 52,000च्या खाली जर मार्केट ओपन होत असेल समजा 52,000ला, इथून नंतर मार्केट समजा इथून नंतर मार्केट 52,000च्या खाली जर ओपन झालं, इथून नंतर मार्केट परत रिस्पेक्ट देत असेल 52ला, नंतर तिथून खाली येत असेल तर आपल्याला मुवमेंट घ्यायची आहे डाऊन साईडची. काय म्हणतोय मी, डाऊन साईडची मुवमेंट आपल्याला घ्यायची आहे. किंवा मार्केट असं पण नाही होणार, सांगतो ऐकून घ्या. काय करेल, ओपन होईल 52,000ला. ठीक आहे. जो 2 डेचा लो आहे ना त्याला रिस्पेक्ट देईल आणि तिथून नंतर मार्केट खाली येईल, इथं थोडा वेळ साईड वेव्ह राहील, इथनं नंतर ब्रेकआउट. ठीक आहे. समजलं काय म्हणतोय मी, गॅप डाऊन होईल, जो आजचा जो लो आहे त्याला रिस्पेक्ट देईल, तिथनं नंतर मार्केट खाली येईल, 52,000 पाशी होल्ड करा आणि तिथून नंतर जर ब्रेकडाऊन देत असेल तर आपल्याला एक एंट्री घ्यायची आहे आणि तेव्हा आपल्याला चांगलं प्रॉफिट पाहायला मिळेल. ठीक आहे, समजलं. थँक्यू. उद्या भेटूया. उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. फक्त लॉस लॉस जो करतो ना ते आपल्या कंट्रोलमध्ये असला पाहिजे. काय म्हणते समजलं, जी लॉस जे करतोय ना तो आपल्या कंट्रोलमध्ये असला पाहिजे आणि क्वांटिटी साईज ही महत्त्वाचा पॉईंट आहे. बिग लॉस करू नका, कारण जर बिग लॉस जर झाला तर नंतर त्याला रिकवर करायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळं कंट्रोलमध्ये लॉस करा. काय म्हणतोय, कंट्रोलमध्ये लॉस करा. प्रॉफिट तर काय, प्रॉफिट जर होत असेल तर होल्ड करायचं आहे, पण लॉस कंट्रोलच्या बाहेर जाऊ देऊ नका. ही एक पॉईंट सांगत होता मला. ठीक आहे. तर उद्याच्याला काय होते बघूया बँक निफ्टीमध्ये. तोपर्यंत बाय.